मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी खूप रडत असते, कारण तिचा जिव्हाळ्याचा विषय असणारा आनंद निवास हे आता पाडलं जाणार असतं। त्यामुळे त्या बिचारीला अचानक असा नेमका 10व्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी धक्का बसलेला असतो। ती रडत असतानाच सगळ्याजणी म्हणतात की ताई तू शांत हो। जीवासुद्धा रिक्वेस्ट करतो की हो नंदिनी, अगं तू शांत हो, काही होणार नाही। त्यावेळी त्या मुली म्हणतात ताई जीवा दादाकडनं हे चुकून झालं असेल, तू काय एवढं मनाला लावून घेते, करेल तो काहीतरी। नंदिनी ओरडते आणि विचारते काय एवढं सगळं होऊन देखील तुमचा अजून त्यांच्यावरच विश्वास आहे का? म्हणून नंदिनी त्या मुलींनाच खूप बोलते आणि विचारते कळतंय का आपला आनंद निवास पाडलं जाणार आहे, गांभीर्य आहे का या गोष्टीचं तुम्हाला? त्याच वेळी आता जीवा म्हणतो नंदिनी मी हे आनंद निवास पाडू देणार नाही, विश्वास आहे ना माझ्यावर? असं म्हणून तो लगेचच भास्करला म्हणतो भास्कर काका आनंद निवास पाडून मी माझं स्वप्न नाही पूर्ण करू शकत। तेव्हा भास्कर म्हणतो जीवा कळतंय का, अरे हे आपले इन्व्हेस्टर आहेत आणि या इन्व्हेस्टरने काय केलंय तर तुझ्या स्वप्नांसाठी ही जागा विकत घेतली आहे। जीवा म्हणतो तरीही मला अजिबात हे काहीही नको आहे। मग आता जीवा हा त्या जाधवलाच रिक्वेस्ट करू लागतो की सर प्लीज तुम्ही ऐका। तेव्हा मी काहीही ऐकून घेणार नाहीये असं तो जाधव सांगतो। मी एक इन्व्हेस्टर आहे त्यामुळे मी हे सगळं लिगली करतोय आणि तुम्ही मला अजिबात अडवू शकत नाही। तर जाधव त्याच्या माणसांना इशारा करतो चला रे प्रॉपर्टी तोडायला निघा असं म्हणून आता सगळेजण बाहेर येऊ लागतात। तर नंदिनी सगळ्यांच्या अगोदर धावतच पुढे जाते, मी असं होऊ देणार नाही असं सांगते। तिच्या पाठोपाठ जीवा असतो, तो तिला म्हणत असतो अगं नंदिनी थांब थांब, पण नंदिनी काही ऐकत नसते। काहीही झालं तरी आता आनंद निवास मी पाडू देणार नाही असा तिचा एक हट्टच असतो। त्यामुळे ती त्या बुलडोझरच्या पुढे जाऊन उभी राहते। आता जीवाला खूप म्हणजे खूपच भीती वाटू लागते। जीवाला वाटतं की नंदिनी आता स्वतःच्या जीवाचंच काहीतरी करून घेते की काय, नसतो तिच्या पाठीमागे जातो आणि जाता जाता नंदिनीला अडवतो थांब थांब असं म्हणून तो बुलडोझरला अचानक असा थांबायलाच सांगतो। तो खूप मोठ्याने ओरडतो, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं। सगळ्याजणी तिथे असणाऱ्या नंदिनीच्या मैत्रिणी रडू लागतात। तर नंदिनी सुद्धा हात जोडून उभी असते। अचानक तो बुलडोझर थांबतो, तेव्हा तो भास्कर आणि जाधवला रिक्वेस्ट करू लागतो की ऐका ना सर, मी तुमच्या पाया पडतो हवं तर, पण प्लीज हे आनंद निवास तुम्ही असं पाडू नका। त्यानंतर तो वैतागूनच म्हणतो हे पहा मी माझी आयडिया मागे घेतोय, मला तुमच्यासोबत कामच करायचं नाहीये, मला व्यवहारसुद्धा कोणता करायचा नाहीये तुमच्यासोबत, मला माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं नाही। त्यावेळी लगेचच आता जाधव विचारतो काय तुझी आयडिया? अरे काय कोणती तुझी आयडिया मला सांग आता भास्कर, असल्या मूर्ख माणसावरती तू पैसे लावलेस का माझे? अरे कसला माणूस आहे हा? म्हणून तो जीवाला विचारतो अरे तू नीट कॉन्ट्रॅक्ट तरी वाचला आहे का? कॉन्ट्रॅक्ट वाचलं का म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय असं जीवा विचारतो। तेव्हा जाधव म्हणतो भास्कर याला समजावून सांग रे। मग आता कॉन्ट्रॅक्टच्या दुसऱ्या पेजवर तू वाचलंस का रे जीवा? अरे आता तुझी ती आयडिया आहे ना लो कॉस्ट हाऊसिंगची, ती आयडिया आता आमच्या मालकीची झाली आणि तुझी त्यासाठी संमती आहे असं म्हटल्याबरोबरच जीवाच्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो आणि तो धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो। नंदिनीला समजतं जीवाला तर अगदी पुरतं फसवलेलं आहे। तेव्हा जीवा म्हणतो असं नाही, मी कोणताही क्लॉज वाचलेला नाहीये, खरंच अगं नंदिनी मी काहीच कोणता क्लॉज वाचला नव्हता। तेव्हा आता भास्कर म्हणतो अरे बघ ना तू तुझ्या डोळ्यांनी, असं न वाचता मग कुणी सही करतं का? तेव्हा नंदिनीला तो सांगू लागतो नंदिनी तुला सांगू अगं खरंच नव्हता यामध्ये तो क्लॉज। तेव्हा नंदिनी रागातच विचारते काय हो, असं न वाचता कुणी सही करतं का मग? अहो जीवा बेजबाबदारपणाची सुद्धा हद्द असते एखादी, अहो बेजबाबदारपणाची हद्द असते असं म्हणून नंदिनी जीवाला खूपच दोष देते। जीवाला आता अगदी पश्चाताप झालेला असतो। भास्कर म्हणतो नंदिनी अगं तू एक काम कर, अजिबात रडू नकोस, ही वास्तू तुझी होती ना याची खरंच मला कल्पना नव्हती अगं असं म्हणून तो तिला शांत राहायला सांगतो। नंदिनी बिचारी रडत असते। असं म्हणून आता सगळं जीवाच्या अंगावर ढकलत तो म्हणतो हे बघ अगोदरच लक्षपूर्वक बघितलं असतं ना जीवा तू तर ही वेळ ना आता आलीच नसती। तेव्हा जीवा जरा रागातच भास्करकडे बघतो। मग आता जाधव पुढे येतो आणि म्हणतो या मुलाच्या आयडियामुळे मी कोट्यवधी रुपये देऊन ही जागा घेतलेली आहे आणि आता जर याने माघार घेतली तर
आय एम शुअर या मुलाला ना मार्केटमध्ये कुठेही काम मिळणार नाही. मग आता जीवा फुल टेन्शनमध्ये आलेला असतो. नंदिनी तरीही हात जोडते आणि विनंती करते, सर प्लीज तुम्ही सांगा ना. अहो अशी माघार घेऊ नका. तुम्ही फायनल सांगा की किती रेंट हवंय तुम्हाला, आम्ही ते द्यायला तयार आहोत. मग आता तो जाधव जरा माजलेलाच असतो. तो म्हणतो, हे पहा ही जागा आम्ही रेंटवर द्यायला रिकामी नाही. हे पहा यांनी जर बॅकआउट केलं तर आम्ही ना दुसरं कुणाला तरी लो कॉस्ट हाऊसिंग उभं करायला ही जागा देऊ, पण त्या अगोदर ना ही जागा मला डिमॉलिश करावीच लागेल. ए तोडा रे तोडा असं जाधव मोठ्याने म्हणतो. तेव्हा नंदिनी, जीवा सगळ्याजणी आता त्या बुलडोझरवाल्याला सांगत असतात की नका तोडू नका तोडू. त्यानंतर नंदिनी आता हात जोडते आणि म्हणते, सर प्लीज तुम्ही असा अचानक आम्हाला निघून जायला सांगताय तर आम्ही कुठे जाणार सांगा ना सर. असं अचानक डिमॉलिश नका ना करू सर, अशी रिक्वेस्ट हात जोडून ती करत असते. मग आता ती सांगते, सर या जागेला आज 10 वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही आज सगळेजण याचा आनंद साजरा करत होतो, पण आमच्याच माणसाने आमची फसवणूक केली हे मला माहीतच नव्हतं. असं म्हणून ती जीवाकडे बघते. तेव्हा जीवाला खूप वाईट वाटतं की नंदिनीचा माझ्यावर आता कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाहीये. मग आता ती हात जोडते आणि म्हणते, ही फसवणूक पचवायला, या संकटावर मात करायला आम्हाला थोडा तरी वेळ हवाय सर. मी रिक्वेस्ट करते सर, तुम्हाला मी रिक्वेस्ट करते. तेव्हा आता जाधव म्हणतो, भास्कर सर तुम्हीच सांगा आता नक्की काय करायचं. मग त्यानंतर भास्कर खूप विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे नंदिनी, हे बघ माझ्या शनयाच्या जागी तू मला आहेस. या अगोदरही मी तुला खरंच खूप त्रास दिलाय नंदिनी, पण आता यापुढे ना मला तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही नंदिनी. पण मी तुला ना फार मदत नाही करू शकत आणि त्यातल्या त्यात मी ना तुला थोडीशी मुदत तरी देऊ शकतो. तेव्हा नंदिनी आता विचारते, किती दिवसांची मुदत देणार आहात सर तुम्ही. मग आता भास्कर जीवाकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे काव्याने सर्वांसाठी भजी केलेली असतात. सगळेजण भजी खाऊन अगदी तृप्त होतात आणि म्हणतात, अगदी कमाल झाली होती भजी. मग काव्याला खूप आनंद होतो. ती सगळ्यांना चहा देते. वेळी ते क्लायंट म्हणतात, अहो बाहेरच्या भजीला पार्थ अशी चव आली असती का सांगा बरं. मग आता पार्थ खूपच खुश होतो की काव्याचं सगळेजण कौतुक करतायत. त्यानंतर दुसरा क्लायंट म्हणतो, अहो तुम्हाला सांगू काव्या मॅडम, तुम्हाला बघून ना मला माझ्या अगदी मुलीचीच आठवण झाली. अहो गेली 3 वर्षे ना ती US लाच असते. तुमचं हसणं तुमचं बोलणं पाहून मला असं वाटलं की माझी मुलगीच मला भेटतीये. मग तेव्हा काव्याला अजूनच आनंद होतो. तेव्हा क्लायंट म्हणू लागतात, मिसेस देशमुख सॉरी हा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्रासच दिला, पण तुमच्या हाताला ना अगदी कमालीची चव आहे हा. तेव्हा काव्य म्हणते, हो त्यात काय एवढं. पार्थ पण कौतुक करताना थकत नाही. तो म्हणतो, काव्या खरंच तुमच्या हाताला ना अगदी कमालीची चव आहे. कारण आई बाहेर गेली, यायला थोडा वेळ लागणार आहे. हे ऐकल्यानंतर मला जरा ना थोडं टेन्शनच आलं होतं. पण सांगू तुम्हाला चवीच्या बाबतीत ना अगदी कमालच केली हा तुम्ही. आणि खरं सांगू आज चक्क तुम्ही आईवर मात केली आहे असं तो काव्याला सांगतो. तर काव्या खुश होते. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि लगेचच विचारते, काय रे पार्थ कोणी मात केली माझ्यावर. मानिनी आली हे पाहताच काव्याला धक्का बसतो. त्यावेळी आता लगेचच पुढे ती सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा तो क्लायंट म्हणतो, अहो मिसेस देशमुखांनी कमाल केली आज खरंच. त्यावेळी मानिनी म्हणते, म्हणजे मीच ना. मग काव्याला जरा धक्काच बसतो की मानिनी काकू असं का बोलत असतील. त्यावेळी आता मानिनी सगळ्यांनाच खोटं सांगते की अहो कसं आहे ना मिसेस देशमुख, असं म्हटल्यानंतर मलाच मागे वळून बघायची सवय आहे, मलाच ओ द्यायची सवय आहे, म्हणून मी म्हटले, बाकी काही नाही. कारण कसं आहे ना, मी ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याबरोबरच अगदी प्रामाणिकपणे संसार केला आणि त्याला प्रामाणिकपणे स्वीकारलं. त्यामुळे ना मिसेस देशमुख हे नाव माझ्या असं सिस्टममध्येच बसलंय. अहो तुम्हाला सांगू, आजकालच्या मुलींना ना सासरचं आडनाव सुद्धा लावायचं नसतं. त्या काय करतात तर आपलं माहेरचंच आडनाव घेऊन ना पुढे जात असतात, हो की नाही. असं म्हणून ती काव्याला जाता थेट विचारते. तेव्हा काव्याला आता धक्का बसतो आणि ती म्हणते, आता काय करावं या मानिनी काकूंना, असं का बोलतायत ते इथे. तर आता पार्थसह सगळे क्लायंट सुद्धा अगदी सिरियस होतात. मानिनी हसते आणि म्हणते, अरे बापरे तुम्ही एवढे सिरियस होऊ नका, मी गंमत करत होते. तेव्हा कुठे सगळेजण रिलॅक्स्ड होतात. त्यावेळी पार्थ आता लगेचच त्याच्या आईची ओळख करून देतो आणि हे मिस्टर गायकवाड आपले क्लायंट आहेत, यांनीच आम्हाला ट्विन ऑचेस दिले असंही पार्थ सांगतो. मग आता गायकवाड म्हणतात, अहो तुमचा मुलगा ना हिरा आहे हिरा. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, पण त्या हिऱ्याची ना पारख पाहिजे पारख. असं म्हणून ती काव्याला पुन्हा एकदा टोमणा मारते. काव्या बिचारी आता मानिनीकडे बघतच राहते.
आणि कदरही तशी त्या हिऱ्याची करता सुद्धा आली पाहिजे. अहो तुम्ही उभे का, बसा ना, खाली बसा, असं म्हणून मानिनी त्यांना बसायला सांगते. त्यानंतर आता गायकवाड म्हणतात नको, फ्लाईटची वेळ झाली आहे, आम्हाला आता निघायलाच हवं. मग दुसरे क्लायंट म्हणतात पार्थ थँक्यू फॉर भजी. हा तेव्हा मानिनी विचारते काय पार्थ, अरे तू केलीस की काय भजी? तेव्हा पार्थ म्हणतो मी नाही ग, काव्याने केली. अगं आई तुला यायला उशीर होणार होता ना, मग काय केलं त्यांनी, त्यांचा अभ्यास सोडला आणि मग आल्या इकडे. आमच्या सगळ्यांसाठी छान भजी आणि असा मस्त फक्कड चहासुद्धा बनवला. त्यानंतर आता पार्थ म्हणतो बरं आई ऐक ना, मी यांना ड्रॉप करून येतो आणि एक छोटंसं काम आहे तेवढंसुद्धा करून येतो. काव्य तुम्ही इथेच आहात ना हो? काव्या काहीच बोलत नाही. मानिनीच म्हणते की आहे ना, आहे इथेच आहे ती आणि मला माझ्या सुनेबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा काव्याला आता धडकीच भरते की आता हिला काय गप्पा मारायच्यात, मला ना काहीतरी सुनवायचंच असेल. आता सगळेजण तेथून गेल्यानंतर काव्या बिचारी घाबरलेली असते. तेव्हा लगेचच मानिनी तिचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन निघालेली असते. तर दुसरीकडे भास्कर हा नंदिनीला म्हणतो नंदिनी बाळा मी तुला 15 दिवसांची मुदत देऊ शकतो. मग नंदिनी शॉकच होते आणि विचारते हो 15 दिवसात काय होणार सर, आम्ही कसं करणार हे सगळं? तेव्हा भास्कर म्हणतो ते मला माहीत नाही हा नंदिनी, पण पुढच्या 15 दिवसांमध्ये ना तुला ही जागा रिकामी करावीच लागेल. मग जाधव सुद्धा ओरडतो की 15 दिवसानंतर ही वास्तू ना सरळ पाडली जाईल, कळतंय ना नंदिनी देशमुख, असं म्हणून तो तिला अगदी धमकीच देतो. तेव्हा आता नंदिनी खूपच घाबरते, काय करावं तिला सुचत नसतं. नंदिनीवर चढवलेला आवाज पाहून जीवाला राग येतो. तो म्हणतो 1 मिनिट, आवाज ना खाली करून बोलायचा, अजिबात आवाज चढवून बोलायचं नाही, समजलं? तेव्हा गरज नाही आहे तुझ्या 15 दिवसांची नंदिनी, मी आत्ताच्या आत्ता सगळं ठीक करतो, थांब जरा. तेव्हा नंदिनी रडते आणि म्हणते जीवा तुम्ही, अहो तुम्ही ठीक करणार, काय ठीक करणार आहात? अहो आज फक्त आणि फक्त तुमच्या एका चुकीमुळे माझं आनंद निवास हे स्टेकला लागलं आहे, काय ठीक करणार आहात? तेव्हा जीवा तळमळीने सांगतो हे आनंद निवास माझं पण आहे नंदिनी. त्यावेळी नंदिनी म्हणते नाही, अहो आनंद निवास तुमचं नाही आहे, अहो गणपतीमध्ये तुम्ही ना फक्त पडलेला आनंद लावला होतात. तेव्हा त्याला आठवतं की आनंद हे नाव पडलं होतं तेव्हा कशाप्रकारे मी ते व्यवस्थित लावून दिलं होतं. मग त्यानंतर आता नंदिनी म्हणते आज फक्त तुमच्यामुळे आनंद निवासचा ना हरवलाय जीवा, आणि त्यासाठी ना मी तुम्हाला कधी म्हणजे कधी माफ करणार नाही. कारण नंदिनीचा आता जीवावरच विश्वास राहिलेला नसतो. तो विचारतो नंदिनी अगं तू अशी का बोलतीयेस? अगं बाई मी काय या जागा विकण्याच्या पेपरवर सह्या नव्हत्या केल्या, कारण यांनी ना ही जागा ऑलरेडी विकत घेतली होती. तेव्हा नंदिनी त्या दोघा भामट्यांकडे बघतच राहते. जीवा म्हणतो अगं मला माहीतच नव्हतं ही ती जागा होती, माझ्या कामासाठी योग्य जागा कोणती आहे त्या पेपरवर मी सह्या केल्या होत्या, ठेव ना विश्वास माझ्यावर. आणि जरीही मी सह्या केल्या नव्हत्या तरीही ओनरने तुला विश्वासात न घेता अगोदरच यांना ही जागा विकून टाकली होती नंदिनी, त्यामुळे दोष त्यांचा आहे ग, माझा नाहीये, असं तो म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते काय म्हणजे अजूनही तुम्हाला असंच वाटतंय का, चूक त्यांची आहे तुमची नाहीये? मग आता ती म्हणते अहो जीवा मरण्यापेक्षा मारणारा सुरा आपल्याच माणसाच्या हातात होता, याचं दुःख ना सगळ्यात जास्त असतं. त्यामुळे प्लीज आता झालेल्या जखमेवर ना अशी मलमपट्टी करायला ना तुम्ही येऊच नका, आणि जे तुटलंय ना त्याला पुन्हा असं जोडायला जाऊ सुद्धा नका. आणि हे मी फक्त आनंद निवास बद्दल बोलत नाहीये, असं म्हणून ती त्याच्या नात्याविषयी बोलत असते. तेव्हा जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे बघतो. त्यानंतर नंदिनी रडतच भास्कर समोर हात जोडते आणि म्हणते सर तुम्ही 15 दिवसांची मुदत दिली त्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे, त्यामुळे थँक्यू. मग आता जाधव म्हणतो हे बघा आम्ही 15 दिवसांनी येऊ तेव्हा आम्हाला अजिबात अडवायला यायचं नाही, चला रे, असं म्हणून जाधव त्याच्या माणसांसोबत तेथून जातो. भास्कर पुन्हा थांबतो आणि म्हणतो नंदिनी खरंच मला ना खूप वाईट वाटतंय अगं तुझ्याबद्दल, पण माझे हातसुद्धा बांधले गेलेले आहेत ग, मी जे काही करू शकलो ना ते एवढंच आपलं करू शकलोय, आता तू काळजी घे हा स्वतःची, असं म्हणून तो जीवाकडे पाहतच तेथून जातो. आता जीवाची नजर फक्त आणि फक्त नंदिनीवरच असते. तर आता नंदिनी रडत रडतच आतमध्ये जाते. जीवा तिच्या पाठोपाठ थोडा जातो आणि तेथेच नंतर थांबतो. तर दुसरीकडे मानिनी एकच हेका धरून असते बिचाऱ्या काव्याला. ती पुन्हा म्हणते एकदा सांगून झालं, दोनदा सांगून झालं, पण तुला कळतच नाहीये का गो?
तेव्हा काव्य म्हणते, अहो काकू ऐका ना, घरात कोणीच नव्हतं ना, म्हणून मी आपली भजी बनवायला गेले तिकडे. तेव्हा मी थोड्याच वेळासाठी बाहेर गेले होते ना, असा मानिनीचा सूर असतो. आणि तसाही मुद्दा तो नाहीच आहे. अगं मी जे सांगण्याचा प्रयत्न करतेय ते तुला कळतच नाहीये का ग? अगं हे बघ, तुझ्यासारख्या मुलीचा सहवासही माझ्या मुलीला मिळू नये आणि म्हणून मी तुला इथे शिफ्ट केलं ना ग. पण नाही ना, तू कधी तिथे डायनिंग टेबलवर त्याच्या रूममध्ये किंवा ह्या रूममध्ये काही ना काही करून त्याला भेटण्याचा प्रयत्न करतच असतेस. पण कशासाठी अगं? का खेळ खेळतीयस हा? अगं तू तुझं अफेअर हे कंटिन्यू केलंस ना, मग माझ्या मुलाला का नादी लावतीयस? असं काही पण घाणेरड्यासारखं बोलत मानिनी तिला म्हणते, अगं तुझ्यावर मोहित्यांचे संस्कार आहेत काव्या, आणि लक्षात ठेव तू नंदिनीची बहीण आहेस. तू अगदी सगळं काही विसरली आहेस का? आणि शोभतय का तुला हे? मग आता काव्या म्हणते, काकू लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतीये, पण मला माफच करा, पण तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभतय का? अहो आपल्या मुलाला भूक लागली म्हणून कोणी जेवायला देतं, आपल्या मुलाला तहान लागली म्हणून कोणी पाणी प्यायला देतं, तर तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे ना त्याबद्दल. तुम्हाला ती केलेली मदत नाही दिसली काकू, तुम्हाला त्या मदतीच्या मागचे माझे हात दिसलेत फक्त, कारण माझ्या हातचा पाण्याचा ग्लास काढून तुम्ही त्यांना दिलात. फ्रूट सॅलडचा ते बाउल मागत होते, तुम्ही माझ्या हातातून काढून घेऊन तो खाली पाडून दिलात आणि फोडला सुद्धा. अहो सिरियसली तुम्ही अशा आहात? माफ करा हा काकू, पण मला माहीत असलेल्या मानिनी काकू ह्या तर नक्कीच नाहीयेत. मग आता मानिनी म्हणते, एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे चांगलं असणार ना ते सगळं मी करणार. त्याला भूक लागली असेल तरीही त्याच्यासाठी जे चांगलं नाहीये, जे योग्य नाहीये ते खाणं सुद्धा मी त्याला देणार नाही, आणि त्याच्यासाठी जे चांगलं असेल, तो जे डिझर्व करतो तेच खाणं मी देईन त्याला. आणि थोडी त्याला कळ सोसावी लागली ना तरीही चालेल, पण चांगलं घरचं आणि स्वच्छच खाणं त्याची आई त्याला देणार आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतेय, तू त्याच्या आयुष्यातून ना आता निघून जा, म्हणजे मी त्याच्यासाठी त्याच्यासारखीच प्रामाणिक आणि प्रेमळ मुलगी शोधून काढेन. असं काव्याला म्हटल्याबरोबरच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तुला सांगू, माझा मुलगा एकटा राहिला असताना तरीही चाललं असतं. आता कधी सुटका होतीये का कोणास ठाऊक. तेव्हा काव्याला आता जबरदस्त असा धक्का बसतो की मानिनी ही काय बोलून गेली. मग आता तिच्या डोळ्यात घळाघळा पाणी येतं. ती म्हणते, मला आत्ता कळतंय तुम्हाला तुमच्या मुलाची सुटका करायची आहे ना, ते सुद्धा माझ्यापासनं, तर ठीक आहे, खूप ऐकून घेतलं मी तुमचं, इथनं जायला हवी आहे ना मी तुम्हाला, ठीक आहे मग आता मी निघाले, असं म्हणून ती खूप रडत असते आणि लगेचच कपाट उघडून आपले ड्रेस वगैरे घेते, सगळी पुस्तकं वगैरे आपल्या बॅगमध्ये भरते. तर मानिनी आता तिच्याकडे बघत राहते. दुसरीकडे आता जीवाने जी आनंद निवासची प्रतिकृती तयार केलेली असते ना, ती तुटलेली प्रतिकृती घेऊन नंदिनी रागातच पुढे पुढे निघालेली असते. जीवा तिच्या पाठोपाठ असतो, म्हणतो, आपण दोघेही मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात नंदिनी. अगं 15 दिवस आहेत आपल्याकडे अजून, तू अजिबात काळजी करू नकोस, या मॉडेलसारखं मोठं करूयात आपण आनंद निवास. तेव्हा नंदिनी ते मॉडेलच आता फेकून देते. तेव्हा जीवाला आता खरोखरच धक्का बसतो की नंदिनी एवढी चिडली माझ्यावर. तेव्हा आता तो लगेचच त्या मॉडेल जवळ जातो आणि नंदिनीला विचारतो, हे काय आहे नंदिनी? अगं हे तुटलं नाही, काय काय केलंस काय तू? तेव्हा ती रागातच त्याच्याकडे बघते आणि विचारते, काय हो काय झालं? अहो ते काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही, ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला, पण माझ्या या तुटलेल्या घराचं काय? अहो मला किती त्रास झाला असेल. आणि मला ना आता एक कळून चुकलंय हा जीवा, तुम्हाला अजिबात व्यवहार हा कळत नाही आणि नात्यांचं गणित सुद्धा कळत नाही तुम्हाला. पण नाही आता जीवा, मी तुमच्यासोबत फार काळ नाही राहू शकणार. अहो तुम्हाला कळत नाही, पण जीव गुदमरतोय माझा आता जीवा, असं म्हणून अगदी ती ओक्साबोक्शी रडू लागते. कारण आनंद निवास हे 15 दिवसानंतर आता तुटणार असतं. नंदिनीच्या डोळ्यात आलेलं पाणी जीवाला बघवत नसतं. तेव्हा ती रागातच आता तेथून निघते. तेव्हा नंदिनी, थांब ना ग असं विचारा रिक्वेस्ट करतो, पण नंदिनी ऐकत नाही. तेव्हा जाणाऱ्या नंदिनीकडे तो बघतच राहतो आणि मनात त्याला सगळं काही आठवतं की कशा प्रकारे आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी होती, म्हणून नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसांडून वाहत होता. आणि मग त्यानंतर कशा प्रकारे या जाधव आणि भास्करने मिळून हा एवढा मोठा कांड केला. 15 दिवसानंतर ही आता रिकामी होणार, ही वास्तू पाडली जाणार.
मग आता हे सगळं आठवल्यानंतर तो मनात नंदिनी विषयी काहीतरी आता ठरवतोच. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू आणि रम्या या दोघीही कॅफेमध्ये असतात. तेव्हा रम्या विचारते, आई तो फोनवरचा माणूस का? मग वसू म्हणते, हो अगं त्यालाच आपण भेटायला आलोय. तेव्हा रम्या म्हणते, पण आहे कुठे तो? तेव्हा भास्कर आता पुढे येतो आणि हसतो. तेव्हा वसू म्हणते, बसा या बसा. तेव्हा आता फोनवरचा माणूस कोण आहे हे सत्य रम्याला समजतं की भास्कर काका. दुसरीकडे पार्थ आता घरी येतो आणि काव्याकडे जातो. काव्या तेथे नसते आणि तिची पडलेली तिथे कपडे पुस्तक बघून तो विचारतो, आई काय ग, तुला खरंच माहित नाहीये का नक्की काव्या कुठे गेल्यात? अरे काहीतरी सांगून गेल्या असतील ना त्या. तेव्हा मानिनी म्हणते की गेली ती घर सोडून. तेव्हा धक्क्यानेच आता पार्थ विचारतो, काय? दुसरीकडे काव्या घर सोडून निघालेली असताना गुरुजी म्हणतात प्रवास ना खडतर आहे. काव्या म्हणते, हो माझ्या नशिबाचे भोग आहेत ना, मग मी भोगेन हा. तेव्हा फक्त तुलाच नाही तर पार्थलाही भोगावे लागतील असं जेव्हा आता गुरुजी सांगतात तेव्हा काव्याला टेन्शन येतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.